विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी 1925ला नागपूर येथे परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. यावर्षी दसऱ्याला 2025 पासून संघाचे शताब्दी वर्ष सुरू होते आहे. सप्टेंबर 2024मध्ये झालेल्या अखिल भारतीय समन्वय बैठकीमध्ये संघाने शताब्दी वर्षाच्या योजनेबाबत काही दिशा निश्चित केली. पंचपरिवर्तन या अंतर्गत 5 विषय निश्चित करून ते समाजापर्यंत घेऊन जाण्याचा मानस संघाने व्यक्त केला. समरसता, पर्यावरण, स्व, कुटुंब प्रबोधन व नागरी शिष्टाचार हेच पंचपरिवर्तन आहे. आधी स्वतः केले मगच इतरांना सांगितले या उक्तीनुसार या पंचपरिवर्तनाची सुरुवात स्वतःच्या कुटुंबापासून करून हे 5ही विषय समाजापर्यंत घेऊन जायचे आहेत. चला, व्यक्तिनिर्माणाच्या या राष्ट्रीय कार्यात आपले योगदान देऊया. भारत माता की जय. नागरी कर्तव्य. इतिहास 40 मार्क, भूगोल 40 मार्क आणि नागरिकशास्त्र मात्र 20 मार्क. अशा रीतीने कमी महत्त्वाचा विषय अशी तोंडओळख असलेला तसा दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वपूर्ण विषय म्हणजे नागरी शिष्टाचार. खरं तर अनिवार्य 100 मार्कांचा हा विषय असायला हवा. कुटुंब प्रबोधन हा विषय 4 भिंतींच्या आतील, तर नागरी शिष्टाचार हा जागरूक नागरिक म्हणून 4 भिंतीबाहेर आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत, काय कर्तव्य आहेत याची माहिती देणारा. नागरी शिष्टाचार या विषयाची माहिती आपल्याला करून घ्यायची आहे. श्रद्धामय विश्वास बढ़ाकर सामाजिक सद्भाव जगाए, अपने प्रेम परिश्रम के बल भारत में नव सूर्य उगाए. जाग रहा है जनगण मन, निश्चित होगा परिवर्तन. जाग रहा है जनगण मन, निश्चित होगा परिवर्तन. स्वाभिमान भर भाव स्वदेशी, स्वत्वबोध काले आधार. परहित ध्यान परस्पर पूरक, जनजीवन का शिष्टाचार. विश्व मंच पर भारत माँ के यश की हो अनुगूंज सघन. निश्चित होगा परिवर्तन. जाग रहा है जनगण मन, निश्चित होगा परिवर्तन. श्रद्धामय विश्वास बढ़ाकर सामाजिक सद्भाव जगाए, अपने प्रेम परिश्रम के बल भारत में नव सूर्य उगाए. जाग रहा है जनगण मन, निश्चित होगा परिवर्तन. जाग रहा है जनगण मन, निश्चित होगा परिवर्तन. नागरी कर्तव्य पालन. लोकशाहीची यशस्वीता आणि स्थिरता नागरिकांच्या सहभागावर आणि त्यांच्या कर्तव्य पालनावर अवलंबून असते. नागरिक जेव्हा आपल्या कर्तव्यांप्रती संवेदनशील असतात आणि त्यांचे प्रामाणिकपणे पालन करतात, तेव्हा समाजात सकारात्मक बदल घडून येतात आणि देशाची प्रगती होत असते. नागरिकांची आपल्या कर्तव्याप्रती संवेदनशीलता समाजाच्या प्रगतीसाठी, सुरक्षेसाठी आणि समृद्धीसाठी आवश्यक आहे. देशभक्ती म्हणजे केवळ आपल्या देशाविषयी प्रेम आणि निष्ठा नव्हे, तर आपल्या देशाच्या उन्नतीसाठी आणि सुरक्षेसाठी योगदान देणे होय. देशभक्त नागरिक त्यांच्या नागरी कर्तव्यांविषयी नेहमीच संवेदनशील असतात, जागरूक असतात. नागरिक आणि सामाजिक अनुशासन पालन करणे ही स्वतंत्र देशात रोज प्रगट होणारी देशभक्ती आहे. जेव्हा आम्ही स्वतंत्र नव्हतो तेव्हा परकीयांच्या विरुद्ध आंदोलन करणे
येन केन प्रकारे त्यांना देशाबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे हीच देशभक्ती होती. तेव्हा ती आवश्यकता होती आणि आम्ही ती पूर्ण केली. आता देश स्वतंत्र झाला आहे. आता काय करायचे? आता शत्रू कोणीही नाही. सर्व आपलेच आहेत. म्हणून आपुलकीच्या आधारावर परस्पर व्यवहार आणि स्वतंत्र देशाच्या संविधानात सांगितलेल्या अनुशासनाचे पालन केले पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्ती म्हणजे स्वातंत्र्यासाठी चालणाऱ्या सर्व प्रकारच्या आंदोलनात सक्रिय सहभाग देणे. परंतु आज देशभक्ती नागरिकांच्या नागरी अनुशासनातून व्यक्त होत असते. नागरी कर्तव्यांचे पालन म्हणजेच खरी देशभक्ती आहे. कारण देशाची सुरक्षितता, स्थिरता आणि प्रगतीसाठी ते अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि स्थिरता, कायद्यांचे पालन करणे आणि राष्ट्रीय सुरक्षा उपाययोजना स्वीकारणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे. ही कर्तव्ये पूर्ण केल्याने देशाची सुरक्षा आणि स्थिरता राखली जाते. आर्थिक प्रगती, करांचा वेळेवर भरणा करणे, आर्थिक नियमांचे पालन करणे आणि सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे ही कर्तव्ये देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाची आहेत. सर्व नागरिकांनी ह्या कर्तव्यांचे पालन केल्याने देशाचा विकास होतो. सामाजिक ऐक्य आणि समरसता, नागरी कर्तव्य पूर्ण केल्याने समाजात ऐक्य आणि समरसता वाढते. ही कर्तव्ये समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणतात आणि सहयोगाची भावना निर्माण करतात. नैतिक आणि सामाजिक मूल्ये, नागरी कर्तव्य पूर्ण केल्याने नैतिक आणि सामाजिक मूल्यांचा प्रसार होतो. ही कर्तव्ये समाजात नैतिकता, जबाबदारीची भावना आणि आदर वाढवतात. नागरी कर्तव्यांप्रती संवेदनशील समाज बनवावा लागतो. हे काम सहज सुलभ नसते. भौतिक सुखाच्या स्पर्धेमध्ये आणि व्यक्ती केंद्रित स्वार्थामुळे या दृष्टीने विशेष प्रयत्न करावे लागतील. शिक्षण आणि जनजागृती, नागरी कर्तव्यांबद्दल शिक्षण आणि जनजागृती आवश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नागरिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात नागरिकांचे कर्तव्य आणि देशभक्तीचा समावेश असला पाहिजे. विविध माध्यमांद्वारे नागरी कर्तव्यांबद्दल जनजागृती करावी, जसे की मीडिया, सोशल मीडिया आणि सामुदायिक कार्यक्रम. उदाहरण ठेवणे, समाजातील नेत्यांनी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांच्या कर्तव्यांचे पालन करून समाजासमोर आपले उदाहरण ठेवले पाहिजे. अशा व्यक्ती आपल्या अवतीभोवती दिसत असतील तर नवीन पिढीला आणि सामान्य समाजाला प्रेरणा मिळते. नागरिकांना प्रेरित करण्यासाठी आदर्श प्रस्थापित करणाऱ्या गोष्टी सामायिक कराव्यात. प्रोत्साहन आणि पुरस्कार, कर्तव्यांचे पालन करणाऱ्यांची दखल घेऊन योग्य प्रकारे सन्मान करावा, कौतुक करावे. नागरी कर्तव्यांच्या पालनासाठी प्रोत्साहन कार्यक्रम चालवावे, जसे की सर्वोत्तम नागरिक पुरस्कार. सकारात्मक दृष्टिकोन, नागरी कर्तव्यांच्या संदर्भात नागरिकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्तव्यांचे पालन करणे प्रतिष्ठेचे होईल. समाजात एकता आणि सहयोगाची भावना वाढवावी, ज्यामुळे नागरिक एकमेकांच्या मदतीने आणि आधाराने कर्तव्य पालन करू शकतील. वेळेत कार्यवाही, नागरिकांच्या समस्यांची आणि तक्रारींची योग्य कालावधीत सुनावणी आणि निवारण करण्यासाठी एक प्रभावी प्रणाली असली पाहिजे. सरकारी कार्यांमध्ये आणि योजनांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित असलेच पाहिजे. नागरी कर्तव्यांचे काही महत्त्वाचे पैलू. मतदान, लोकशाही प्रक्रियेत भाग घेणे आणि निवडणुकांमध्ये मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे महत्त्वपूर्ण कर्तव्य आहे. मतदानामुळे नागरिकांना देशाच्या राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते. आपल्या समाजात 100% मतदान होईल हे सर्वांचेच महत्त्वाचे कर्तव्य आहे. कायद्यांचे पालन, देशाच्या कायद्यांचे पालन करणे आणि त्यांचा सन्मान करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. हे कर्तव्य पूर्ण केल्याने समाजात शिस्त
आणि सुरक्षेची भावना निर्माण होते. दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या नियमांचे पालन केल्याने सामाजिक अनुशासन विकसित होत असते. जसे वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे, तेथे रांगेत उभे राहणे. कर भरणा. करांचा वेळेवर आणि योग्य पद्धतीने भरणा करणे नागरिकांचे कर्तव्य आहे. करांचे योग्य व्यवस्थापन देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक आहे. सामाजिक सेवा. समाजाच्या भल्यासाठी सामाजिक सेवांमध्ये भाग घेणे, जसे की स्वच्छता अभियान, पर्यावरण संरक्षण आणि सामुदायिक विकास, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. जल, वायू, जमिनीची स्वच्छता राखणे आणि धार्मिक, सामाजिक स्थळांची स्वच्छता खूपच महत्त्वाची आहे. नागरिकांनी स्वच्छता अभियानात सक्रियपणे भाग घेतला पाहिजे. यामुळे समाजाचा व स्वतःचा एकूण विकास होतो. सर्व गोष्टी शासनानेच कराव्यात ही वृत्ती चांगली नाही, योग्यही नाही. प्रत्येकाने आपल्या आचरणाने समाजात चांगल्या परंपरा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. वातावरण संरक्षण. पर्यावरणाचे संरक्षण करण्यात सक्रियपणे सहभागी होणे, उदाहरणार्थ वृक्षारोपण कार्यक्रम, जलसंरक्षण अभियाने, प्रदूषण नियंत्रण योजनांमध्ये सहभागी होणे, निसर्ग प्रदूषणास कारणीभूत होणाऱ्या जीवनशैलीबद्दल जनजागरण झाले पाहिजे. राष्ट्रीय संपत्तीची सुरक्षा. राष्ट्रीय संपत्तीची सुरक्षा आणि देखभाल करणे, जसे की सार्वजनिक स्थळांची स्वच्छता राखणे आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे, हे नागरिकांचे कर्तव्य आहे. आज सामान्य जनतेची दिशाभूल करून आंदोलने हिंसक वळण घेताना दिसतात. जाळपोळ, लूटमार होऊन राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होताना दिसून येते. त्या दृष्टीने समाजात जागरूकता निर्माण केली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सक्रियता. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सक्रियपणे सहाय्यता करणे आणि समाजाला साक्षर करण्यासाठी हातभार लावणे हे एक महत्त्वाचे नागरिक कर्तव्य आहे. नागरी कर्तव्यांचे पालन करणे म्हणजे खऱ्या अर्थाने देशभक्ती दाखवणे आहे. नागरी कर्तव्यांविषयी संवेदनशीलता एक प्रगत आणि समृद्ध समाजाचा पाया आहे. जेव्हा नागरिक आपल्या कर्तव्यांना ओळखतात आणि त्यांचे पालन करतात, तेव्हा समाजात सकारात्मक बदल होतात आणि प्रगतीही होते. शिक्षण, जनजागृती आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या कर्तव्यांप्रती संवेदनशील बनवणे आणि देशभक्तीची भावना जागृत करणे आवश्यक आहे. असे केल्याने आपण सर्वजण एका चांगल्या आणि सुरक्षित समाजाचे निर्माण करू शकतो. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये. संविधानाचे पालन करणे आणि त्यातील आदर्श संवैधानिक संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली, त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत राखणे, त्यांचे संरक्षण करणे. आवाहन केले जाईल तेव्हा देशाचे संरक्षण करणे व राष्ट्रीय सेवा बजावणे. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन अखिल भारतीय जनतेमध्ये एकोपा व बंधुभाव वाढीला लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. आपल्या भारतीय संस्कृतीच्या वारशांचे मोल जाणून तो जतन करणे. अरण्ये, सरोवर, नद्या, वन्यजीवसृष्टी व नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे. हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. प्रेरक संस्मरण. स्वामी रामतीर्थ एकदा जपान प्रवासात होते. त्यावेळी फलाहार हा त्यांचा आहार होता. एका स्टेशनवर फळे घेण्यासाठी ते उतरले, पण फळे मिळाली नाहीत. आपल्या जागेवर बसताना ते स्वतःशीच पुटपुटले,
कसा हा देश? इथे साधी फळेही मिळत नाहीत. त्यांच्या बाजूला बसलेल्या एका नवयुवकाने हे उद्गार ऐकले. पुढच्याच स्टेशनवर उतरून त्याने परिश्रमपूर्वक फळे शोधून आणली आणि ती स्वामीजींसमोर ठेवली. स्वामीजी म्हणाले, याचे किती पैसे द्यायचे? त्यावर तो उत्तरला, मला काहीही नको. फक्त माझ्या देशाबद्दल आपला कुठलाही गैरसमज होऊ नये, माझ्या देशाची प्रतिष्ठा सदैव उन्नत राहावी एवढेच मला हवे आहे. परमपूजनीय श्री गुरुजी आणि पंडित दीनदयालजी एकदा एकाच रेल्वे गाडीने प्रवास करीत होते. गुरुजी द्वितीय श्रेणी डब्यात तर पंडितजी सामान्य वर्गाच्या डब्यात बसले होते. प्रवासादरम्यान काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी पंडितजी काही काळासाठी श्री गुरुजींच्या डब्यात आले आणि चर्चा आटोपून पुन्हा आपल्या सामान्य डब्यात जाऊन बसले. प्रवास संपल्यानंतर पंडितजींनी प्रथम गाठले ते तिकीट तपासनीसाला आणि ते म्हणाले, महोदय, माझ्याजवळ सामान्य वर्गाचे तिकीट आहे, परंतु प्रवासादरम्यान 2 तास मला द्वितीय श्रेणीच्या वर्गात प्रवास करावा लागला. त्या प्रवासाचे अतिरिक्त भाडे किती झाले ते कृपया सांगावे. टीसीने ते सोडून द्या असे सांगताच पंडितजी हट्टालाच पेटले. मी मोडलेल्या नियमांचा दंड मी भरलाच पाहिजे. या त्यांच्या आग्रहापुढे अखेर टीसीला नमावेच लागले. दंड भरून शांतपणे पुढे जाणाऱ्या पंडितजींकडे तो अवाक होऊन बघत राहिला. रेल्वे नियमांचे इतके काटेकोर पालन करणारा पहिलाच प्रवासी त्याला बघायला मिळाला होता. काँग्रेसचे एक शिबिर प्रयागराजला गंगा किनारी सुरू होते. काँग्रेसचे मातब्बर पुढारी शिबिरात उपस्थित होते. दुपारी सर्वांचे सहभोजन झाले. त्यानंतर हात धुण्यासाठी गांधीजींसह काँग्रेसचे प्रमुख नेते भोजन मंडपाबाहेर आले. तरुण जवाहरलालजींनी हात धुण्यासाठी आवश्यकतेपेक्षा थोडे जास्त पाणी वापरले. ते बघून गांधीजींनी त्यांना टोकले. त्यावर विस्मय करीत जवाहरलाल म्हणाले, बापू, समोर इतकी प्रचंड मोठी गंगा नदी वाहत असताना या गडवाभर पाण्याचे इतके काय महत्व? बापू उद्गरले, जवाहर, समोर गंगा माता अखंड वाहते आहे खरी, पण ती केवळ तुझ्या माझ्यासाठी नव्हे. तिला आपण निर्माण केलेले नाही. ती तर ईश्वराची देण. तिच्या पाण्यावर लाखो प्राणी, पक्षी आणि मानवांचा समान अधिकार आहे. तिचा अपव्यय करणे हे केवळ अनुचित नाही, तर ते सामाजिक पाप आहे. पंडित दीनदयालजी संगीताचे दर्दी होते. त्यांच्याजवळ एक रेडिओ होता. त्यावर ते संगीताचा आस्वाद घेत. एकदा त्या रेडिओच्या लायसन्सचा कालावधी संपला. त्या काळात रेडिओ चालवण्यासाठी लायसन्स लागत असे व विशिष्ट कालावधीनंतर त्याचे नूतनीकरण करावे लागे. ही एक सामान्य बाब होती. नूतनीकरणाच्या दरम्यानच्या काळातही रेडिओ चालत असे. पण दीनदयालजींना हे कसे मान्य होणार? लायसन्सची मुदत संपताक्षणी त्यांचा रेडिओ त्यांनी बंद केला. पुढे अनेक दिवस आर्थिक अडचणींमुळे नूतनीकरण लांबणीवर पडत गेले. पण रेडिओ सुरू करण्याचे धारिष्ट्य कोणासही झाले नाही. नियमांचे असे काटेकोर पालन हेच दीनदयालजींच्या अनुशासित जीवनाचे अधिष्ठान होते. 1970ची घटना. श्री गुरुजी कृष्णराव मोहरीलांसह कारने एका कार्यकर्त्याच्या घरी जायला निघाले होते. कार चालवणारी व्यक्तीही एक कार्यकर्ताच होती. कार पटवर्धन ग्राउंडजवळ आली. तिथल्या चौकाचा वळसा मोठा होता. पूर्ण वळसा घेऊन कार उजवीकडे वळवायची होती. वेळ रात्रीची होती. चौक निर्मनुष्य होता आणि वाहतूक शिपाईही चौकात उपस्थित नव्हता. त्यामुळे चौकाला पूर्ण गोल वळसा न घेताच कार्यकर्त्याने उजवीकडे कार वळवली. गुरुजींनी त्याला तात्काळ रोखले. चौकात पोलीस नसल्याने आणि रात्रीची निर्मनुष्य वेळ असल्याने मी असं करतो आहे, या कारचालकाच्या युक्तिवादावर ते म्हणाले की कुठलाही नियम, मग तो वैयक्तिक जीवनातील असो की सामाजिक, त्याचे पालन करणे अत्यावश्यकच आहे. पोलीस म्हणजेच नियामक यंत्रणा नाही म्हणून त्याचे उल्लंघन करणे हे अत्यंत अनुचित आणि भीरुतेचे लक्षण आहे. कोणी बघत असो का नसो, अनुशासन आणि सामाजिक कर्तव्य पालन
हा आपला स्थायी भाव असला पाहिजे. त्यासाठी कितीही कष्ट सहन करावे लागले तरी त्याची पर्वा करू नये. वस्तुतः अशा कर्तव्य पालनासाठी पडेल ते कष्ट सहन करणे हेच मानवी जीवनातील खरे साहस आणि कृतार्थता आहे. एकदा पंडित दीनदयालजी आणि नानाजी देशमुख भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. त्यांनी 2 पैसे किमतीची भाजी घेतली. पैसे दीनदयालजींनी दिले. बाजारातून परत येत असताना बरेच अंतर पुढे चालून गेल्यानंतर अचानक दीनदयालजी थांबले. त्यांनी खिशात हात घातला आणि ते नानाजींना म्हणाले, "नाना, माझ्याकडून एक चूक झाली आहे." नानाजींनी "काय झाले?" असे विचारले असता दीनदयालजी म्हणाले, "माझ्या खिशात 4 पैसे होते. त्यात 1 नाणे खोटे होते. मी ते नाणे चुकून त्या वृद्ध भाजीवाल्या बाईला दिले. चला परत जाऊ, तिला एक चांगले नाणे बदलवून देऊया." दीनदयालजींच्या चेहऱ्यावर पश्चातापाची भावना दिसत होती. दोघे परत फिरून पुन्हा विक्रेतीकडे पोहोचले आणि तिला घडलेला प्रकार सांगितला. ती म्हणाली, "पण आता ते खोटे नाणे कसे आणि कोण शोधणार? जे झाले ते झाले, जाऊ द्या." पण दीनदयालजी ऐकायला तयार नव्हते. त्यांनी स्वतः वृद्ध महिलेच्या नाण्यांच्या ढिगात आपले खोटे नाणे शोधायला सुरुवात केली. जेव्हा ते नाणे सापडले आणि त्या जागी त्यांनी खरे नाणे ठेवले, तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. दीनदयाळजींची ही तळमळ आणि तगमग बघून त्या वृद्ध महिलेचे डोळे भरून आले आणि सद्गतीत आवाजात ती दीनदयाळजींना म्हणाली, "देव तुझे सदैव भले करो." सामाजिक चारित्र्याबद्दलची अशी संवेदनशीलता हीच खरी मानवता असते. नागरी कर्तव्यांविषयी संवेदनशीलता म्हणजे वाहतूक नियमांचे पालन करणे, लाल दिवा न ओलांडणे, डाव्या बाजूने वाहन चालवणे, हेल्मेट वापरणे, सीटबेल्ट लावणे, वृद्ध अपंगांना रस्ता ओलांडायला मदत करणे, सार्वजनिक ठिकाणी जसे की रस्त्यावर कचरा, कागदाचे तुकडे किंवा पदार्थांचे रॅपर न फेकणे, आपण स्वच्छता ठेवणे व इतरांना सजग करणे, सजग राहून सामाजिक सुरक्षेत मदत करणे, शंकास्पद हालचाली, घटना, अज्ञात बॅग, वाहन याची उचित दखल घेऊन यंत्रणेला सूचित करणे, माध्यमातून अफवा पसरणार नाही, देशघातक वृत्त पसरणार नाही याची काळजी घेणे, आपल्या संपर्क क्षेत्रातील सर्वांची नावे मतदान यादीत योग्य वेळ ठेवून तपासणे व 100% मतदानासाठी प्रयत्न करणे, पाणी, वीज याचा वापर योग्य प्रकारे करणे, जलव्यवस्थापन, वृक्षारोपण, रक्तदान, नेत्रदान, प्लास्टिक मुक्त जीवन या दृष्टीने जनजागृती करणे, आवश्यक व्यवस्था करणे, सर्व प्रकारचे कर वेळेवर भरणे, असामाजिक तत्वांची, व्यक्तींची दखल घेऊन शेजाऱ्यांना सावध करणे, आपले कर्तव्य समजून वंचितांना सहकार्य करणे. आशा आहे की विषय तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. या ऑडिओ बुकची संकल्पना आहे श्री संदीप पुराणिक यांची. प्रस्तावना श्री ऋषिकेश केळकर. गीतगायन श्री विजय फडके व श्री जीवन नामजोशी. वाचन सौ जान्हवी पाध्ये. रेकॉर्डिंग स्वरनाथ स्टुडिओ, डोंबिवली.